या 4 लोकांना नीट ओळखा. त्यांच्यावर विश्वास ठेवलात तर तुमची फसवणूक नक्कीच होईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ पलक वाणी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. विद्वानांनी सांगितले आहे की एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवताना नेहमी सावध असले पाहिजे आणि विश्वास ठेवण्यापूर्वी 100 वेळा विचार केला पाहिजे. अनेकदा फसवणूक करणारे लोक तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतात. आपला त्यांच्यावर विश्वास नसेल तर आपण त्यांच्याकडे कोणत्याही कामाची किंवा कोणत्याही मौल्यवान वस्तूची जबाबदारी सोपवणार नाही. मग आपली फसवणूक कोण करतो? तर ज्यांच्यावर आपला विश्वास असतो तेच आपली फसवणूक करतात. मित्रांनो, ही कथा तुम्हाला ही शिकवण देईल की ज्यामुळे तुम्ही कोणाच्याही फसवणुकीला बळी पडणार नाही. कथा अतिशय मनोरंजक आणि अभ्यासपूर्ण आहे, त्यामुळे तुम्ही कथा पूर्णपणे ऐका. चला तर मग त्या 4 लोकांबद्दल जाणून घेऊया ज्यांच्यावर विश्वास ठेवल्यास आपली फसवणूक होऊ शकते. दर्शकांनो, जुन्या काळची गोष्ट आहे. राजा रणसिंग हे विजयनगर राज्याचे राजा होते. त्यांना अवंतिका नावाची अतिशय हुशार आणि सुंदर पत्नी होती. राणी अवंतिका अतिशय सुंदर स्त्री होती. राजा आणि राणी दोघांमध्ये खूप प्रेम होते. राजा रणसिंगची प्रजाही खूप आनंदी होती. राजा त्याचे राज्य अतिशय चांगल्या पद्धतीने चालवत होता. हळूहळू वेळ पुढे सरकत होता. एका दिवसाची गोष्ट आहे. राजा राणी त्याच्या राजवाड्याच्या अंगणात बसून काही गमती जमती करत होते. राजवाड्याच्या अंगणात एक झाड होतं. कुठून तरी पोपटांची जोडी त्या झाडावर येऊन बसली. अचानक राजा आणि राणीची त्या पक्ष्यांवर नजर पडली. पक्ष्यांची जोडी खूप सुंदर होती. दोन्ही पक्ष्यांना पाहून राजाने राणीला विचारले, "अगं प्रिय राणी, हे दोन्ही पक्षी नर की मादी आहेत हे तू सांगू शकतेस का?" राजाने असे विचारल्यावर राणी म्हणाली, "महाराज, काय बोलताय? बहुतांश एक जोडी नर आणि मादीचीच असते. त्यापैकी एक पक्षी नर आणि दुसरा मादी आहे." राजा हसत म्हणाला, "राणी, दोघेही स्त्री पुरुष असावेत हे गरजेचे नाही. दोघेही पुरुष असू शकतात आणि दोघेही मादी असू शकतात. हे दोन्ही पक्षी भाऊ किंवा दोघीही बहिणी असण्याची शक्यता आहे." राणी म्हणाली, "नाही महाराज, दोघेही स्त्री पुरुष आहे." "मला वाटते तुम्ही पक्ष्यांना नीट ओळखले नाहीत." राजा म्हणाला, "नाही, दोघेही पुरुष आहेत." मित्रांनो, अशा प्रकारे राजा आणि राणीमध्ये त्या 2 पक्ष्यांवरून वाद सुरू होतो. राजा म्हणतो, "हे दोघेही पुरुष आहेत" आणि राणी म्हणत होती की ते दोघेही नर आणि मादी आहेत. याबाबत दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. दोघेही स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. यामध्येच दोघांमध्ये पैज लागली. राजा म्हणाला, "ठीक आहे, जर दोघेही पुरुष निघाले तर मी तुम्हाला राज्यातून हाकलून देईन आणि जर ते नर आणि मादी असतील तर मी स्वतः 14 वर्षांसाठी राज्यातून निघून जाईन." दोघांमध्ये पैज लावली जाते. राजाने ताबडतोब एका शिकायाला बोलावून झाडावर बसलेल्या 2 पक्ष्यांना आपल्या जाळ्यात अडकवण्यास सांगितले. राजाने पक्ष्यांच्या तज्ज्ञाला बोलावून सांगितले की हे 2 पक्षी नर की मादी आहेत हे तुम्ही मला सांगा. पक्षीतज्ञ म्हणाला, "ठीक आहे महाराज." मित्रांनो, शिकारी त्याचे जाळे टाकून दोन्ही पक्ष्यांना पकडतो. ते 2 पक्षी नर आणि मादी आहेत हे राणीला माहीत होते. त्यामुळे तिने अतिशय हुशारीने पक्ष्यांच्या तज्ज्ञाला बोलावले आणि त्याच्या हातात 100 सोन्याच्या मोहरा ठेवत ती म्हणाली, "हे पक्षीतज्ञ, माझ्या राजावर खूप प्रेम आहे आणि हे राज्य माझ्या राजाशिवाय चालू शकत नाही. म्हणून मला असे वाटते की या स्थितीत तुम्हाला विजयी हे बनवावे लागेल. मी पराजित झाले तर राजा नीटपणे राज्य चालवत राहील आणि राजा 1400 निघून गेला तर हे राज्य राजहीन होईल." असे म्हणतात, ज्या राज्याला राजा नाही तेथे अराजकता पसरते. राजाचा धाक नसल्यामुळे चोर, दरोडेखोर, गुंड, बदमाश प्रजेचा छळ करू लागतात.
त्यामुळे खोटे बोलून राजाला जिंकवावे लागेल. पक्षी तज्ञ म्हणाला, ठीक आहे राणी, आपण तेच करू. मित्रांनो, शिकारी दोन्ही पक्षी पकडून आणतो आणि राजाराणी समोर सोडतो. तेव्हा राजाने पक्षी तज्ञाला विचारले, हे पक्षी तज्ञ, मला सांगा, हे दोघे नर आहेत की मादी आहेत? की दोघेही नर आहेत? पक्षी तज्ञाने राणीकडून आधीच लाच घेतली होती, म्हणजेच 2 पक्ष्यांपैकी एक नर व एक मादी असे सांगायचे हे त्याचे ठरले होते. राणीने सांगितल्यानुसार त्याला खोटे बोलायचे होते. तर तो म्हणाला, महाराज, हे दोन्ही पक्षी नर आहे. मित्रांनो, पक्षी तज्ञ आपल्याशी खोटे बोलत आहे हे राजाला कळले नाही. आपले म्हणणे बरोबर आहे हे राजाला कळल्यावर तो खूपच आनंदित झाला आणि लगेच राणीला म्हणाला, हे राणी, तू खूप हट्टी आहेस. तू माझे ऐकले नाहीस. तुझ्या वचनाप्रमाणे तू हरळी आहेस. आता मी तुला या राज्यातून हद्दपार करत आहे. मित्रांनो, राणीने राजासाठी पक्षीतज्ञाला खोटे बोलण्यास सांगितले आणि ज्यामुळे ती स्वतः आता हद्दपार होणार होती. राणीला आतून खूप वाईट वाटू लागले आणि ती विचार करू लागली, आता मला राजापासून वेगळे राहावे लागेल. राणीने राजाला विनंती केली की, राजा, कृपया मला हद्दपार करू नका. मी 3 महिन्यांची गरोदर आहे. राजा म्हणाला, राणी, पैजेनुसार आता तुला हे राज्य सोडावेच लागेल. मित्रांनो, त्या क्रूर राजाने ताबडतोब 4 जल्लादांना बोलावले आणि सांगितले, तुम्ही राणीला घेऊन जा आणि तिला मारून टाका. तिने 2 नियमांचे उल्लंघन केले आहे. एक म्हणजे ती पैज हरली आहे आणि दुसरे म्हणजे तिने शाही आदेशाचे उल्लंघन केले. मित्रांनो, जल्लाद राणी अवंतिकाला घेऊन जातात आणि चालत असताना ते राजा रणसिंगच्या राज्याच्या हद्दीतून बाहेर पडतात आणि एका घनदाट जंगलात जातात. तिथे जाऊन ते राणीला मारण्याची योजना आखतात. इथे राणी अवंतिका मनात विचार करते की हे देवा, आता माझा जीव कसा वाचणार? मी स्वतःचे संरक्षण कसे करू शकेन? मला पुरेसे सामर्थ्य दे. मित्रांनो, 4 जल्लाद राणी अवंतिकाला त्या जंगलात घेऊन जातात आणि तिला तिथे उभे करतात. त्यापैकी एक म्हणाला, हे राणी, राजाच्या आज्ञेनुसार आम्ही आता तुला मारणार आहोत. कृपया आम्हाला क्षमा करा. तेव्हा दुसरा जल्लाद म्हणाला, काय म्हणतोस भाऊ? आपण राणीचे मीठ खाल्लं आहे. राणीने आपल्याला इतके दिवस मुलासारखं ठेवलं आहे. अशा राणीला आपण मारू शकतो का? आजपर्यंत आपण इतक्या लोकांना मारलं. आपण किती लोकांच्या मृत्यूचे पाप आपल्या डोक्यावर घेतले आहे. आज आपण एक पुण्य करूया. तिसरा जल्लाद त्याच्याशी सहमत होतो आणि म्हणतो, भाऊ, तू म्हणतोस ते बरोबर आहे. राणीला मारून आपण मोठे पाप करणार आहोत. आपण राणीला मारण्याऐवजी या जंगलात जिवंत सोडू आणि कसे तरी राजाला पटवून देऊ की आम्ही राणीला मारले आहे. अशा प्रकारे 4 जल्लादांनी आपापसात सल्लामसलत केली आणि राणीला सगळा प्रकार सांगितला. त्यांनी राणीला सांगितले, राजाने आम्हाला तुम्हाला मारण्याचा आदेश दिला आहे, परंतु आम्ही तुम्हाला मारणार नाही. तुम्ही तुमचे कपडे आम्हाला द्या. आम्ही त्या कपड्यांना एखाद्या प्राण्याचे रक्त लावून राजाला दाखवू. मित्रांनो, जल्लादांनी राणीला हे सांगताच राणीने ताबडतोब झाडाच्या मागे जाऊन तिचे कपडे काढून जल्लादांना दिले. जल्लाद तिथून कपडे घेऊन परतले. थोडं पुढे गेल्यावर त्यांना एक हरिण दिसलं. जल्लादांनी त्या हरणाची शिकार केली आणि राणीचे कपडे हरणाच्या रक्ताने माखवल्यानंतर ते राजाकडे आणले आणि राजाला सांगितले की आम्ही राणीला मारले आहे. राणीच्या मृत्यूच्या बातमीने राजा रणसिंगला काही फरक पडला नाही. कारण मित्रांनो, पूर्वीच्या राजांना अनेक राण्या असायच्या. एक राणी गेली तर काय फरक पडतो? येथे राजा आपल्या शाही कामात व्यस्त होतो. आता राणीची अवस्था ऐका. बिचारी राणी गरोदरपणात निर्वस्त्रवस्थेत झुडपात लपून आपला वेळ घालवत होती. तिला भूक लागली की ती झाडांची पाने आणि फळे खात असे. अशातच त्या निर्जन जंगलात राणीला 10-12 दिवस गेले. जंगलात त्या गरीब महिलेची काळजी घेणारे कोणी नव्हते.
परंतु असे म्हणतात की ज्या लोकांचा कोण नाही त्यांचा पाठीराखा देव असतो. एके दिवशी राजपुरीचे महाराज धनंजय शिकारीसाठी जंगलात येतात. शिकार करत असताना राजा धनंजय राणी अवंतिका राहत असलेल्या जंगलात जातात. राणी अवंतिका झाडाखाली बसली होती. त्यावेळी ती बिचारी महिला नग्न अवस्थेत होती. अचानक तिला घोड्याचा आवाज आला. त्यामुळे ती लगेच गर्द झाडीत लपली. राजा धनंजयला गर्द झाडीत काही आवाज ऐकू आला. दाट झाडीमध्ये एखादे हरिण किंवा डुक्कर असावे असे राजाला वाटले. राजाने आपल्या सरदारांना झाडाला चारही बाजूंनी घेरायला सांगितले. राजाच्या सैनिकांनी ताबडतोब चारही दिशांनी घनदाट झाडी घेरली. आपल्या भोवती बाण आणि तलवारी घेऊन सैनिक उभे असलेले पाहून राणी घाबरली. राणीला वाटले की आज आपण शिकार आहोत असे समजून हे मला मारतील. असा विचार करून राणी अवंतिकाने हाक मारली की भावांनो, मी तुमची शिकार नाही. मी एक दुःखी आणि असहाय स्त्री आहे. मला मारू नका. मित्रांनो, राजा धनंजयला एका स्त्रीचा आवाज आल्यामुळे राजाला खूप काळजी वाटली. राजाने विचारले, तू कोण आहेस आणि कोठून आली आहेस? तेव्हा राणी म्हणाली, या जगात माझे कोणीच नाही. ना माझे कोणी नातेवाईक आहेत, ना माझे स्वतःचे कोणी आहे. या जंगलात राहून मी माझा वेळ घालवत आहे. मित्रांनो, राजा धनंजय सुद्धा खूप दयाळू आणि अनुभवी राजा होता. तो म्हणाला, यात काही मोठी गोष्ट नाही. मी तुला माझी बहीण बनवतो. या झाडीमधून तू बाहेर ये. मी तुला माझ्या घरी नेईन. तुम्ही समजून जा की आजपासून तुमचे दुःख संपले आहे. मित्रांनो, हे ऐकून राणी अवंतिका म्हणाली, भाऊ, ठीक आहे. तुम्ही मला तुमची बहीण बनवले आहे, परंतु मी या झाडीमधून बाहेर पडू शकत नाही. राजा म्हणाला, का? कारण तिने उत्तर दिले, मी यावेळी निर्वस्त्र आहे. तेव्हा राजा धनंजयने ताबडतोब त्याच्या गळ्यात घातलेली शाल झुडुपात फेकून दिली आणि म्हणाला, बहिणी, तू या शालीने तुझे शरीर झाकून बाहेर ये. जेव्हा राजाची शाल राणीपर्यंत मिळाली, अंगाभोवती गुंडाळली आणि झुडपामधून बाहेर पडली. राणी बाहेर येताच राजा धनंजय तिला पाहून आश्चर्यचकित झाला. ती स्त्री एक अद्वितीय सुंदरी होती. तिचा चेहरा चंद्रासारखा चमकत होता. ती कुठल्या तरी राजाची किंवा अप्सरेची राजकन्या आहे असं तिला बघून वाटत होतं. राजा म्हणाला, बहिणी, काळजी करू नकोस. आता मी तुला माझ्या घरी नेईन. मी तुला माझी बहीण मानली आहे. महाराजांनी राणी अवंतिकाला आपल्या रथात बसवले आणि तिला सन्मानाने राजपुरीला नेले. जेव्हा राजा धनंजय राणी अवंतिकासोबत राजधानीत पोहोचला, तेव्हा प्रजेने जेव्हा अवंतिकाला पाहिले तेव्हा त्यांना वाटले राजाने पुन्हा लग्न केले आहे. आता सर्वत्र राजाची बदनामी होऊ लागली. प्रजा म्हणू लागली की या राजाला म्हातारपणी पुन्हा लग्न करण्याची काय गरज होती. राजाकडे आधीच अनेक राण्या आहेत, मग राजाने दुसरी राणी का आणली, असा गोंधळ सर्वत्र झाला. हे राजाने चांगले केले नाही. मित्रांनो, ही बातमी जेव्हा राजाच्या कानावर पोहोचली, तेव्हा राजाला वाटले की ही अत्यंत चुकीची अफवा आहे जी प्रजेमध्ये पसरली आहे. राजाने ताबडतोब दरबारात बैठक घेतली आणि सांगितले की तुम्ही लोक जे विचार करत आहात ते नाही. मी शिकारीला गेलो होतो. तिथे मला एक दुःखी, असहाय स्त्री दिसली जिला कोणताही आसरा नव्हता आणि नातेवाईकही नव्हते. म्हणून आम्ही तिला आमची बहीण बनवून आमच्या वाड्यामध्ये आणले आहे. आता सांगा, माझे काही चुकले आहे का? हे ऐकून राजाची दरबारात खूप स्तुती केली जाते आणि प्रजेमध्येही त्याची खूप स्तुती होते. अशा प्रकारे राणी अवंतिका महाराज धनंजय यांची बहीण बनते आणि त्यांच्या महालात राहू लागते. हळूहळू वेळ पुढे सरकत असतो आणि राणी अवंतिकाच्या प्रसूतीची वेळ जवळ आली. अशाच प्रकारे एके दिवशी राणी अवंतिकाच्या पोटी एक अतिशय सुंदर आणि तेजस्वी बालक जन्माला येतो.
राजा धनंजय मुलाच्या जन्मावर खूप आनंदी होतो आणि म्हणतो की आज माझ्या पुतण्याने जन्म घेतला आहे. या आनंदात राजा धनंजयने संपूर्ण नगराला आमंत्रित केले आणि सर्वांना भोजन देण्यात आले. मूल 7 दिवसांचे झाल्यावर राजाने एकापेक्षा एक सरस महान विद्वान ज्योतिषीला बोलावून त्याचे नाव ठेवण्यास सांगितले. ब्राह्मणांनी कुंडली उघडून पाहिलं तर मुलाचे नाव नीट निघत नव्हते. कोणी एक तर कोणी दुसरे नाव देत होते. राजा धनंजयला ती नावे आवडली नाही. वेगवेगळी नावे ऐकून राजा धनंजयला खूप राग आला. त्यामुळे राजा धनंजयने आपल्या सेनापतीला त्या सर्व ब्राह्मणांना तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला. राजाच्या आदेशावरून त्या ब्राह्मणांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यानंतर राजाने आज्ञा केली की जो कोणी माझ्या पुतण्याचं नाव बरोबर ठेवेल तो जे काही बक्षीस मागेल त्याला मी ते देईन. राजाची घोषणा ऐकून एकही ब्राह्मण मुलाचे नाव ठेवायला येत नाही, कारण त्यांना माहीत होते की जर नाव बरोबर नसेल तर राजा तुरुंगात टाकेल. मित्रांनो, एके दिवशी विजयनगर येथील एक वृद्ध ब्राह्मण त्याच राज्यात फिरत होता. वाटेत काही सैनिकांनी त्या ब्राह्मणाला पाहिले तेव्हा त्या सैनिकांनी जाऊन वृद्ध ब्राह्मणाला सांगितले की हे ब्राह्मण देव, आमच्या महाराजांना पुतण्या झाला आहे आणि त्याचा नामकरण विधी करायचा आहे. परंतु लक्षात ठेवा, नामकरण करायला येणाऱ्या हजारो ब्राह्मणांना महाराजांनी आजवर तुरुंगात टाकले आहे. कारण कोणताही ब्राह्मण योग्य जन्मकुंडली, तारीख, वेळ, मुहूर्त आणि जन्म बरोबर ठरवू शकला नाही आणि योग्य नामकरण करू शकला नाही. ब्राह्मण म्हणाला, ठीक आहे, मला तुम्ही राजाजवळ घेऊन चला. सैनिक त्या ब्राह्मणाला राजा धनंजयकडे घेऊन जातात. वृद्ध ब्राह्मण त्या सैनिकांसह महाराज धनंजयच्या दरबारात येतो. राजाने त्याचे खूप आदराने स्वागत केले आणि त्याला बसण्यासाठी योग्य आसन दिले. त्यानंतर राजा म्हणाला, हे ब्राह्मण देव, माझ्या घरी पुत्र जन्माला आला आहे. आपण त्याचे नामकरण करावे. मित्रांनो, तो ब्राह्मण फार मोठा विद्वान होता. त्याने त्याची कुंडली पाहिली आणि म्हणाले, महाराज, मी या मुलाचे नाव बरोबर ठेवू शकतो, पण अट अशी आहे की आपण ज्या ब्राह्मणांना कैद केले आहे त्यांना सोडावे लागेल. राजा म्हणाला, ठीक आहे, आम्ही त्या सर्वांना सोडू. कृपया आमच्या पुतण्याचे योग्य नाव ठेवा. ब्राह्मण म्हणाला, ठीक आहे. मित्रांनो, ब्राह्मणाने कुंडली उघडून पाहिली तेव्हा म्हातारा ब्राह्मण म्हणाला, महाराज, हे मूल दुसऱ्या कोणत्या तरी राजाचे पुत्र आहे. त्याचे जन्मस्थान बदलले आहे, पण या मुलामध्ये राजाचे सर्व गुण आहे. त्यामुळे आजपासून या मुलाचे नाव इंद्रसेन असेल. राजालाही मुलाचे नाव आवडले. म्हातारा ब्राह्मण दान घेऊन घरी परततो. राणी अवंतिकाचा मुलगा खूपच शूरवीर होता. लहानपणापासूनच घोडेस्वारी करणे, धनुष्यबाण खेळणे हे त्यांचे खेळ बनले होते. एके दिवशी तो त्याच्या मित्रांसोबत नगराच्या मुख्य तलावाशेजारी जाऊन खेळायला लागतो. मित्रांनो, काही महिला त्या तलावात पाणी भरण्यासाठी जात असत. इंद्रसेनही अतिशय खोडकर स्वभावाचा होता. तो अनेकदा त्या महिलांच्या मडक्याला छिद्र पाडत असे. त्यामुळे ते घरी पोहोचेपर्यंत त्या महिलांच्या मडक्यातील सर्व पाणी बाहेर पडायचे. तो राजाचा पुतण्या होता, त्यामुळे कोणी काही बोलू शकत नव्हते. आता हा इंद्रसेनचा आवडता खेळ बनला. जो कोणी तलावावर पाणी भरायला यायचा तो दगड मारून मडक्याला छिद्र पाडायचा. आता तर संपूर्ण नगरात खळबळ माजली, कारण पाण्याचा थेंबही कोणाच्या घरी पोहोचत नव्हता. दहकी जनतेने महाराज धनंजय यांच्याकडे तक्रार केली की, राजन, तुमच्या पुतण्याने मोठा गोंधळ घातला आहे. तुमचा पुतण्या पाणी आणायला गेलेल्या महिलांच्या मडक्याला दगड मारून छिद्र करतो, ज्यामुळे पाण्याचा एक थेंबही कोणाच्या घरी पोहोचत नाही. हे ऐकून धनंजय म्हणाला, ठीक आहे, तो माझा एकुलता एक पुतण्या आहे. मी त्याला ओरडू शकत नाही.
पण होय, मी तुम्हाला नवीन पितळेची भांडी आणून देऊ शकतो. तुम्ही या पितळेच्या भांड्यात पाणी भरून घेऊन जा, त्यामुळे जेव्हा आमचा पुतण्या त्यावर दगड किंवा बाण मारेल तेव्हा पितळेच्या भांड्याला छिद्र पडणार नाही. राजाने आज्ञा केली की प्रत्येकाच्या घरी पितळेचे भांडे पोहोचवावे. मित्रांनो, आता नगरातील नागरिक पितळेच्या भांड्यातून पाणी घेऊन जाऊ लागले. आता इंद्रसेनने येथे काय केले? तो एका लोहाराकडे गेला आणि लोहाराला त्याच्यासाठी असे बाण बनवण्यास सांगितले जे पितळेच्या भांड्याला छिद्र पाडू शकेल. हे ऐकून लोहार म्हणाला, ठीक आहे बेटा, मी तुझ्यासाठी असे बाण नक्कीच बनवेन. त्या बदल्यात मी तुझ्याकडून 500 सोन्याच्या मोहरा घेईन. आता इंद्रसेन लोहाराला 500 सोन्याची नाणी देतो आणि ते बाण बनवून घेतो. दुसऱ्या दिवशी तो त्याच चौकात जाऊन खेळायला लागतो. महिलांचे हंडे फोडणे एवढेच त्याचे काम होते. इंद्रसेनने धनुष्यबाण हाती घेतले आणि त्या महिलांच्या पितळेच्या हंड्यावर बाण मारू लागला. ते बाण अतिशय कठीण धातूचे होते. जेव्हा इंद्रसेन बाण सोडायचा तेव्हा तो खूपच वेगाने पुढे जात असे, ज्यामुळे त्या भांड्यांना एक ऐवजी 2 छिद्रे पडायचे. अशा प्रकारे सर्वांचे पाणी वाटेत वाहून जायचे. प्रजेने याची तक्रार राजाकडे केली. महाराज, पूर्वी मडक्याला एक छिद्र असायचे, त्यामुळे थोडे तरी पाणी घरापर्यंत पोहोचायचे. आता भांड्यांना 2 छिद्रे पडत आहेत, ज्यामुळे सर्व पाणी वाटेत वाहून जाते. आम्ही तुमच्या पुतण्याला खूप कंटाळलो आहोत. राजा म्हणाला, हे बघा, आम्ही आमच्या पुतण्याला ओरडू शकत नाही. पण हो, त्या विहिरीजवळ एक लोहार ठेवू, तो तुमची तुटलेली भांडी दुरुस्त करत राहील. प्रिय बांधवांनो, आता तो लोहार रोजच्या रोज लोकांची भांडी दुरुस्त करत असे. एके दिवशी कंटाळून इंद्रसेन त्या तलावाजवळ गेला नाही. त्या दिवशी तो मित्रांसोबत जंगलात खेळायला गेला होता. जंगलात पोचल्यावर त्याने एका जागेवर त्याच्या मित्रांच्या मदतीने वाळूचा एक किल्ला बांधला. त्या किल्ल्याच्या बाहेर 2 पहारेकरी ठेवले आणि त्या मित्रांना किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी पाठवत असे. अशा प्रकारे इंद्रसेन तिथे खेळत होता. त्यावेळी एक सौदागर त्याच्या साथीदारांसोबत तिथून जात होता. सौदागराचं काम राजाच्या मालाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेणं होतं. त्याच्यासोबत अनेक उंट होते, त्याचबरोबर त्याचे साथीदार होते. जात असताना सौदागरला वाटेत लहान मुले खेळताना दिसली. तेव्हा तो म्हणाला, मुलांनो, इथून दूर जा. इंद्रसेन निर्भय होता. तो म्हणाला, तू कोण आहेस? हल्लेखोर जो माझ्यावर हल्ला करायला आला आहेस. मी माझ्या गडाचे रक्षण करत आहे. तू तुझे उंट आणि सैनिक घेऊन दुसऱ्या वाटेने. इंद्रसेनचे हे बोलणे ऐकून सौदागर खूप संतापला. सौदागराला एक महत्वाचे काम होते. सौदागर म्हणाला, अरे दूर जा बाळा, माझा मार्ग सोड. इंद्रसेन सुद्धा त्याच्या जिद्दीवर ठाम होता. दोघांमध्ये वाद झाला, पण इंद्रसेन मागे हटला नाही. तेव्हा सौदागराला आणखी राग आला. रागाच्या भरात त्याने इंद्रसेनला चापट मारली. सौदागराने मारल्याने इंद्रसेन रडत घरी परत येतो आणि राजा धनंजयला सांगतो, मामा, आज मी जंगलात खेळायला गेलो होतो. तिथे एक सौदागर आला जो स्वतःला राजाचा सौदागर म्हणत होता. त्याने माझा किल्ला तोडला आणि मारले. इंद्रसेनचे हे बोलणे ऐकून राजा धनंजय अत्यंत क्रोधित झाला. राजा म्हणाला, बेटा, तू काळजी करू नकोस. ज्याने तुला मारले आहे त्याला मी धडा शिकवीन. अशा प्रकारे मित्रांनो, राजा धनंजय आपल्या सैनिकांसह निघून सौदागराला शोधण्यासाठी जातो. दुसरीकडे सौदागर आपल्या साथीदारांसह येत होता. वाटेतच सौदागराचे साथीदार आणि राजा यांची भेट होते. राजाने सौदागराच्या अनेक साथीदारांना मारले. सौदागराला जेव्हा की महाराज धनंजय यांनी आमच्यावर हल्ला केला आहे, तेव्हा सौदागर घाबरला. सौदागर राजा समोर आला आणि म्हणाला, महाराज, आम्ही लुटारू नाही आहोत. राजा, आमच्यावर रागावण्याचे कारण काय? आम्ही सौदागर आहोत आणि तुम्ही महाराज.
तुम्ही आमचे इतके साथीदार मारण्याचे काय कारण आहे? राजा म्हणाला, अरे सौदागर, मी तुला सोडणार नाही. सौदागर म्हणाला, महाराज, माझा काय दोष आहे? राजा म्हणाला, सौदागर, मी माझ्या पुतण्याला खूप प्रेमाने वाढवले आहे आणि तू त्याला मारले आहेस. मित्रांनो, आता सौदागर राजाच्या पाया पडतो आणि म्हणतो, महाराज, माझ्याकडून चूक झाली आहे. मला क्षमा करा. मला माहित नव्हते की ते मूल तुमचा पुतण्या आहे. चुकीचं प्रायश्चित्त म्हणून सौदागर राजाला 1,00,000 सोन्याच्या मोहरा देतो आणि त्याच्या चुकीबद्दल माफी मागतो. सौदागरकडून 1,00,000 स्वर्ण नाणी मिळाल्याने राजा धनंजयही प्रसन्न होतो आणि सौदागराला दरबारात घेऊन येतो. राजा इंद्रसेनसोबत सौदागराची ओळख करून देतो. मित्रांनो, अशा प्रकारे राजा धनंजयच्या महालात सौदागर पाहुणा म्हणून राहतो. राजा त्याला त्याच्या राज्यात घेऊन जातो. आता सौदागर राजा धनंजयचा मित्र बनतो. सौदागराला राजाच्या महालात राहून बरेच दिवस निघून जातात. इकडे तिकडे फिरत असताना एके दिवशी त्याची नजर इंद्रसेनची आई राणी अवंतिका यांच्यावर पडते. राणी अवंतिका दिसायला खूप सुंदर होती. तिला पाहून सौदागर तिच्या प्रेमात पडला. तो म्हणाला, अरे, ही खूप सुंदर स्त्री आहे. ती आमची पत्नी होण्याच्या लायकीची आहे. सौदागरने राजाला विचारले की ही स्त्री कोण आहे. राजा धनंजयने सांगितले की ती आमची बहीण आहे आणि तुम्ही ज्या मुलाला मारले आहे तो हिचाच मुलगा आहे. सौदागर म्हणाला, मग आम्ही तुमच्या बहिणीला भेटून तिची माफी मागू इच्छित आहोत. मित्रांनो, या बहाण्याने सौदागर राणी अवंतिकाकडे जातो आणि आपल्या चुकीबद्दल माफी मागतो. पण सौदागराचे मनसुबे आधीच बिघडले होते. त्याने काय केले? त्याने राणी अवंतिका यांना एक खूपच मौल्यवान हार भेट केला आणि सांगितले की जशी तू राजा धनंजयची बहीण आहेस तशी तू माझीही बहीण आहेस आणि हा हार मी तुला भेट म्हणून देत आहे. मित्रांनो, हार मिळाल्यानंतर राणीला खूप आनंद होतो. तिकडे राजा विचार करू लागला, सौदागर माझ्या बहिणीचा खूप सन्मान करतोय, त्यामुळे मीही त्याचा सन्मान केला पाहिजे. आता राजाच्या मनात सौदागराविषयी मानसन्मान आणखीच वाढला होता. सौदागराला राजा धनंजयच्या ठिकाणी राहून बराच वेळ गेला. तेव्हा एके दिवशी सौदागर राजाला म्हणाला, हे राजा, मी तुमच्या बहिणीला माझी बहीण मानतो. हे राजा, जर तुम्ही परवानगी दिलीत तर मला माझ्या बहिणीला आणि माझ्या पुतण्याला माझे नगर दाखवायचे आहे. काही दिवस ते माझ्या नगरात राहिल्यानंतर मी त्यांना पुन्हा इथे सोडे. राजा धनंजय म्हणाला, हे बघ, मी याबद्दल काहीही बोलू शकत नाही. जर माझी बहीण तुझ्यासोबत यायला तयार असेल तर मी तिला थांबवू शकत नाही, कारण आता तू सुद्धा तिचा भाऊ आहेस. सौदागराने अवंतिकाला त्याच्या नगरात येण्यास आमंत्रण दिले. तेव्हा अवंतिकानेही विचार केला की सौदागर खूप चांगल्या स्वभावाचा माणूस आहे आणि याच्यासोबत जाण्याचं काहीच हरकत नाही. अवंतिका राजा धनंजयला म्हणाली, मला इथे राहून खूप दिवस झाले आहे. तुम्ही परवानगी दिलीत तर मी काही दिवस भाऊ सौदागर यांच्या घरी जाईन. मित्रांनो, राजाने अवंतिकाला जाण्याची परवानगी दिली. राजा धनंजयने सौदागरावर विश्वास ठेवला आणि त्याच्या बहिणीला अवंतिकाला त्याच्यासोबत पाठवले. अशा प्रकारे सौदागर अवंतिकाला सोबत घेऊन जातो. आता या कथेला एक विचित्र वळण लागते. दिवसभराच्या प्रवासानंतर सौदागर आणि राणी अवंतिका राजा धनंजयच्या राज्यातून बाहेर पडतात. जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा सौदागर राणी अवंतिकासाठी एक तंबू ठोकतो आणि इंद्रसेनसाठी दुसरा तंबू. हळूहळू जेव्हा मध्यरात्र होते तेव्हा राणी अवंतिकाच्या सुंदर शरीराचा मोह सौदागराच्या मनात जागा होतो आणि मध्यरात्री सौदागर मोठा कट रचतो. तो उठतो आणि राणी अवंतिकाच्या तंबूत जातो. राणीचं सौंदर्य पाहून सौदागरचा नियत खराब होते. सौदागर राणी अवंतिकाच्या तंबूत शिरल्यावर पावलांच्या आवाजाने राणी अवंतिका जागी होते.
तिची नजर सौदागरावर पडली असता सौदागर तिच्याकडे वासनामूलक इराद्याने पाहत असल्याचे तिला दिसले. राणी घाबरली आणि विचारले, भाऊ, तू इथे का आला आहेस? राणीचा आवाज ऐकून सौदागर आपल्या राक्षसी स्मितहास्याने हसू लागला आणि म्हणाला, हे सुंदरी, मला भाऊ म्हणणे बंद कर, कारण आजपासून तू माझी लाडकी पत्नी होणार आहेस. हे ऐकून राणी घाबरली. आता तिला सौदागराचा मुख्य हेतू कळाला होता. सौदागर म्हणाला, राणी, जेव्हापासून मी तुला पाहिलं तेव्हापासून तुझ्या सौंदर्याचं मला वेड लागलं, म्हणूनच मी तुला इथे घेऊन आलो आहे. आजपासून तू माझी बहीण नाही तर राणी बनून माझ्या जीवनाचे सौंदर्य वाढव. सौदागराचं हे बोलणं ऐकून राणी रागाने भरून आली. तिचे डोळे लाल झाले. राणी लगेचच कडक आवाजात म्हणाली, जर तू मला वाईट हेतूने स्पर्श करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला मारून टाकीन. अरे, तुझ्यावर विश्वास ठेवून माझ्या भावाने खूप मोठी चूक केली आहे. कोणीतरी हे अगदी सत्य म्हटले आहे की कडुलिंबाच्या मुळांमध्ये कितीही दूध ओतले तरी कडुलिंब हे कडूच राहते. हे 4 लोक यांवर कितीही प्रेम करा हे कधीच नात्यांचा अर्थ जाणत नाही. हे लोक नेहमी फसवणूक करतातच. नंबर 1 कामुक चंचल माणूस. नंबर 2 धनाचा लालची माणूस. नंबर 3 चापलूस व्यक्ती. नंबर 4 जुना शत्रू. या चौघांवर कधीच विश्वास ठेवू नये. या चौघांवर कधीही मोठी जबाबदारी देऊ नये. मित्रांनो, राणी अवंतिकाचा क्रोधाने भरलेला चेहरा पाहून सौदागर घाबरला आणि म्हणतो, काही फरक पडत नाही. आज जर तू माझा प्रस्ताव मान्य केला नाहीस तर मी तुला तुरुंगात टाकेन. तुला माझ्या जेलमध्ये पूर्ण आयुष्य मी कैद करून ठेवे. प्रेक्षक मित्रांनो, राणी म्हणाली, मला तुझी प्रत्येक शिक्षा मान्य आहे, पण तुझी पत्नी होणे मला मान्य नाही. यावरून दोघांमध्ये काही वेळ वाद होत राहतात. सौदागर राणीला खूप समजवायचा प्रयत्न करतो, पण राणी राजी होत नाही. मित्रांनो, सकाळ झाल्यावर सौदागर संतापलेल्या अवस्थेत त्याच्या तंबूकडे परत येतो आणि तिथे आल्यावर सौदागरने त्याच्या मुख्य सेवकाला संपूर्ण सैन्यासह पुढे जाण्याचा आदेश दिला. मित्रांनो, दिवसभर प्रवास करून सौदागर आपल्या गावी पोहोचतात. सौदागर हा खूप श्रीमंत माणूस होता. त्याचा महाल राजापेक्षा कमी नव्हता. सौदागर यांनी राणीला अन्य कैद्यांसह तुरुंगात ठेवले आणि तिला खूप कष्ट करायला द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर इंद्रसेनला सध्या त्रास द्यायला सुरुवात केली. सौदागर इंद्रसेनला त्याच्या गायी चरायला लावत असे. इंद्रसेन 14 वर्षांचा झाला होता. त्याला सौदागरावर खूप राग यायचा. तो विचार करू लागतो की मी या सौदागरला इथेच मारावे. मित्रांनो, सौदागरही मनात विचार करत होता की या राणीपुत्र इंद्राला मी मार्गातून का काढावे. मोठा झाल्यावर माझ्यासाठी मोठी समस्या बनू शकतो. असा विचार करून सौदागरने इंद्रसेनला त्याच्याजवळ बोलावले आणि म्हणाला की बेटा, आज तुला माझ्यासोबत जेवायचे आहे. आज मी तुला माझ्या स्वतःच्या हातांनी स्वादिष्ट अन्न खायला देईन. इंद्रसेनने मनात विचार केला की आज सौदागर माझ्यावर खूप खुश आहे, पण त्याला त्याचा हेतू त्याला कळला नाही. सौदागरने काय केले की त्याने अन्नात विष मिसळले आणि ते इंद्रसेनला खायला दिले. विषयुक्त अन्न खाल्ल्यानंतर इंद्रसेन बेशुद्ध पडला. सौदागर त्याच्या हातावर, पायावर व तोंडावर कपडा गुंडाळून त्याला घोड्यावर बसवून जंगलात घेऊन गेला. जंगलात एक उद्ध्वस्त झालेली विहीर होती. सौदागराने इंद्रसेनला बेशुद्ध अवस्थेत त्याच विहिरीत फेकून दिले. इंद्रसेन यांचा विषप्राशन करून मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह पाण्यात खोलवर जातो. इंद्रसेनला वाटेवरून हटवल्यानंतर सौदागर खूप आनंदी होतो. त्याला वाटते की आता त्याच्या मार्गातील काटा दूर झाला आहे. आता एक दिवस राणी त्याचा स्वीकार नक्कीच करेल. तिकडे सौदागराने त्याच्या नोकराला राणी अवंतिकाला दिवसभर जाते चालवायला सांगायला सांगितले.
मित्रांनो, सौदागर राणीचा खूप छळ करायचा. बिचारी बाई दिवसभर पीठ दळायची. बिचारीची खूपच दयनीय स्थिती झाली होती. दुसरीकडे जेव्हा इंद्रसेनचे शरीर पाण्याच्या आत जाते तेव्हा त्या विहिरीत एक अतिशय सुंदर राजवाडा बांधला होता. त्या वाड्यात एक इच्छाधारी नाग राहत होता. इच्छाधारी नाग आपल्या मुलीसह त्या वाड्यात राहत होता. त्याला एक अतिशय सुंदर मुलगी होती जिचे नाव रूपवंती होते. एके दिवशी ती नागकन्या फिरायला बाहेर पडते. दुसरीकडे नागही कुठेतरी फिरायला जातो. तेव्हा तिने विहिरीत पाहिले की एक सुंदर तरुण, ज्याचे वय साधारण 15 ते 16 वर्षे असावे, मृतावस्थेत पडलेला आहे. मृतदेह पाहून ती पूर्णपणे अस्वस्थ होते. ह्याला कोणी मारून इथे फेकलं असा ती विचार करू लागली. नागकन्या इंद्रसेनचा मृतदेह बाहेर काढते आणि त्याला उचलून तिच्या महालात घेऊन जाते. महालात ती त्याला एका कोपऱ्यात ठेवते. तेवढ्यात तिचे वडील नाग येतात. नाग त्याच्या मुलीला विचारतो, पोरी, तू कोणाला इथे घेऊन आली आहेस? तेव्हा मुलगी म्हणते, बाबा, ही व्यक्ती कोण आहे हे मला माहित नाही. विहिरीत तो मृतावस्थेत पडला होता. मी त्याला पाण्यातून बाहेर काढले आहे. मित्रांनो, इंद्रसेनच्या चेहऱ्यावरून नागाने कापड काढले तेव्हा तो त्याच्याकडे पाहतच राहिला. तो तरुण खूप देखणा होता. तो विचार करू लागला, एवढ्या देखण्या तरुणाला कोणत्या दुष्टाने मारले? मित्रांनो, नागाने त्याचा नागमणी इंद्रसेनच्या मृतदेहाला लावला. नागमणीच्या स्पर्शाने इंद्रसेन लगेचच जिवंत होतो. राजकुमार जिवंत झाल्यावर नाग आणि त्याच्या मुलीने विचारले, तू कोण आहेस आणि या विहिरीत कसा आलास? तुला कोणी मारून विहिरीत फेकले? मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की त्यावेळी इंद्रसेनची भ्रष्ट झाली होती. त्याला काहीच आठवत नव्हते. तो म्हणाला, मी कोण आहे आणि इथे कसा आलो? मला आठवत नाही. नागाने मनात विचार केला की माझी मुलगीही लग्नास पात्र आहे आणि याच्यासारखा देखणा तरुण कुठे मिळेल? मी माझ्या मुलीचे या युवकांसोबत लग्न का करत नाही, असा विचार करून नाग म्हणाला, बेटा, तू इथे माझ्या घरी आरामात राहू शकतोस. तुला काही त्रास होणार नाही. ही माझी मुलगी आहे आणि मी तिचे लग्न तुझ्याशी करून देईन. इंद्रसेनही नागकन्येशी लग्न करण्यास सहमत आहे. नागने त्याच्या मुलीचे लग्न इंद्रसेनशी केले. आता दोघेही त्या महालात आरामात राहतात. 6 महिने निघून जातात. महाराज धनंजय विचार करू लागतात की सौदागर याने माझ्या बहिणीला 1 महिन्याची मुदत सांगून घेऊन गेला होता, पण आता 6 महिने झाले तरी तो परतला नाही. मी याबद्दल काहीतरी माहिती मिळवली पाहिजे. मी जाऊन पाहायला हवे. महाराज धनंजय आपल्या घोड्यावर स्वार होऊन सौदागरच्या ठिकाणी जातात. इंद्रसेन नागकन्येसोबत राहून बराच काळ लोटला होता. एक दिवस त्याला अचानक आईची आठवण येते. आईला आठवून तो रडू लागतो. हे पाहून नाग विचारतो, बेटा, ज्या रडण्याचे कारण काय? तू का रडतोस? मला सांग. मग इंद्रसेन नागाला संपूर्ण कथा सांगतो की सौदागरने माझ्या आईला कैद केले आणि त्याने मला मारून या विहिरीत टाकले. हे ऐकून नाग म्हणाला, बेटा, काळजी करू नकोस. मी तुझ्याबरोबर येतो. माझ्या खांद्यावर बस आणि मी तुला तुझ्या आईला भेटायला घेऊन जातो. इंद्रसेन नागच्या खांद्यावर बसला. तो नाग एक इच्छाधारी नाग होता, त्यामुळे त्याने त्याचे शरीर खूप मोठे केले आणि इंद्रसेनसह आकाशात उडत सौदागराच्या नगराच्या दिशेने निघाला. त्याचा मामा धनंजयही त्याला वाटेत भेटतो. धनंजय जिथून येत होता त्याच वाटेने नागही जात होता. धनंजयने पाहिले की त्यांचा पुतण्या एका मोठ्या माणसाच्या पाठीवर बसला आहे. राजा धनंजयला आश्चर्याचा धक्का बसला आणि विचार करू लागला की हा कोणता राक्षस आहे जो माझ्या पुतण्याला त्याच्यासोबत घेऊन जात आहे. मी त्याला मारले पाहिजे. असा विचार करून त्याने आपले धनुष्य बाहेर काढले आणि बाण नागावर सोडला.
जेव्हा नागाला बाण लागला तेव्हा नाग रडू लागला आणि खाली पडला. नाग इंद्राला म्हणाला, माझ्या खांद्यावरून खाली उतर, मी या माणसाला मारतो, याने माझ्यावर लपून वार केला आहे. इंद्रसेन पाहतो तेव्हा त्याला दिसले की त्याच्या समोर त्याचा मामा उभा आहे. तो मामाला ओळखतो आणि लगेच म्हणतो, मामा थांबा, बाण सोडू नका, मी आज जिवंत आहे, तर या नागराजमुळेच त्याने माझ्यावर मोठा उपकार केला आहे. त्या दुष्ट सौदागरने मला मारून विहिरीत टाकले. त्याने माझ्या आईला त्याने कैद केले आहे. मित्रांनो, इंद्रसेनचे हे म्हणणे ऐकून धनंजयला राग आला. धनंजय लगेचच नागदेवाची माफी मागतो आणि म्हणतो, मला माफ करा, मी विचार करत होतो की तुम्ही कोणीतरी राक्षस माझ्या पुतण्याला पळवून नेत आहात, म्हणूनच मी तुमच्यावर बाण सोडला. मी तुमची माफी मागतो. हे ऐकून नागराज खूप खुश होतो आणि म्हणतो, महाराज, असं काही नाही. तुझ्या पुतण्याला आणि माझ्या जावयाला घेऊन मी त्या दुष्ट सौदागराला धडा शिकवण्यासाठी चाललो होतो. मी त्याला जिवंत सोडणार नाही. अशा रीतीने आपापसात चर्चा करून तिघेही सौदागराकडून सूड घेण्यासाठी निघाले. दुसरीकडे मित्रांनो, राजा रणसिंग, जो राणी अवंतिकाचा पती होता, त्याला वाटले की मी माझ्या राणीला राज्यातून बाहेर काढले आहे, परंतु त्यानंतर मला इतर कोणत्याही राणीपासून मूल होत नाही. आता तर माझ्या वंशाचा नाश होईल. त्या दिवशी राजा रणसिंग सौदागराजवळ येतो, कारण सौदागराची सर्व राजांसोबत ओळख होती. त्याचाही राजांसारखा स्वतःचा महाल होता. त्याच थाटात आणि वैभवाने त्यांनी स्वतःचे एक छोटेसे राज्यही उभे केले होते. राजा रणसिंग जेव्हा सौदागराच्या ठिकाणी येतो तेव्हा तो त्याचे खूप छान स्वागत करतो. सौदागरला माहित नव्हते की त्याने ज्या राणीला त्याच्या इथे कैद केले आहे ती याच राजाची राणी आहे. राजा रणसिंगलाही माहित नव्हते की ज्या राणीला त्याने मारले होते ती अजूनही जिवंत होती आणि या सौदागरच्या कैदेत होती. इकडे राजा रणसिंग सौदागरच्या दरबारात बसले होते. तिथे राजा धनंजय, इंद्रसेन आणि तो नागराजही येतो. या तिघांनी जाऊन सौदागराला आव्हान दिले आणि म्हणाले, सौदागर, आता तू जिवंत राहणार नाहीस, आज आम्ही तुला जिवंत सोडणार नाही. सौदागरने इंद्रसेनला जिवंत आणि राजा धनंजय सोबत पाहिले तेव्हा त्याच्या सिंहासनावर बसून राहिला. इतक्यात महाराज रणसिंग बोलले. राजा रणसिंग राजा धनंजयला म्हणाले, महाराज, हे सौदागर आमचे मित्र आहे आणि सौदागराला मारणे कितपत योग्य आहे, तुम्हाला त्याला का मारायचे आहे? तेव्हा धनंजयने राजा रणसिंग यांना संपूर्ण कथा सांगितली की हे महाराज, या दुष्ट सौदागरने माझ्या बहिणीवर खूप अत्याचार केले आहे. एकदा महाराज, मी जंगलात गेलो होतो, तिथे मला एक दुःखी असहाय्य स्त्री दिसली जिचे नातेवाईक नव्हते. मी त्या बाईला माझी बहीण बनवून तिला माझ्या घरी घेऊन आलो. हा दुष्ट सौदागर माझा मित्र होता, म्हणून त्याने तिला त्याची बहीण बनवले आणि काही दिवसांसाठी तिला सोबत घेऊन आले. पण त्याच्या मनात काहीतरी वेगळेच चालू होते जे मी समजू शकलो नाही. त्यामुळेच त्याने आज माझ्या बहिणीला कैद केले असून माझ्या पुतण्याला विषप्राशन करून विहिरीत फेकून दिले होते. मी माझ्या बहिणीला आणि पुतण्याला त्याच्याकडून सोडवण्यासाठी आलो आहे. मी या सौदागाराला ठार करीन आणि त्यांना येथून घेऊन जाईन. मित्रांनो, संपूर्ण कथा ऐकून राजा रणसिंग यांनी सौदागरला त्या स्त्रीला मुक्त करण्यास सांगितले. सौदागराची 4 माणसे राणी अवंतिकाला बोलावायला जातात. ते म्हणाले, ताई, आता तू सौदागराच्या जागेतून मोकळी झाली आहेस. बाहेर कोणीतरी तुझी वाट पाहत आहे. राणी अवंतिका विचार करू लागली की या दुष्ट सौदागरने माझ्या मुलालाही मारले आहे. आता तो माझे काय करेल हे मला माहित नाही. राणी अवंतिका 4 नोकरांसह दरबारात आली तेव्हा तिचा पती रणसिंग आधीच तिथे बसला होता. तिचा मुलगा आणि तिचा भाऊ धनंजयही तिथे बसले होते. तुरुंगातील काबाड कष्टामुळे तिची प्रकृती खूपच कमकुवत झाली होती.
आपल्या बहिणीची अवस्था पाहून धनंजय रागाने भरून येतो आणि म्हणतो, हे दुष्ट सौदागर, मी तुला सोडणार नाही. तू माझ्या बहिणीला खूप त्रास दिले आहेस. राणी अवंतिका जेव्हा तिच्या पतीला पाहते तेव्हा ती त्याला ओळखते आणि राजा रणसिंग देखील त्याच्या पत्नीला ओळखू लागतो आणि विचार करतो की मला सुद्धा हिच्यासारखी दिसणारी पत्नी होती जिला मी जंगलात सोडले होते. राजा रणसिंग विचारतात, हे देवी, माझ्या राणीसारखी दिसणारी तू कोण आहेस? तेव्हा राणी अवंतिका म्हणते, महाराज, तुम्ही मला इतक्या लवकर विसरलात. आठवा आपल्यात पक्ष्यांच्या जोडीवरून वाद झाला होता. तुम्ही ज्या 2 पक्ष्यांना नर असल्याचे सांगितले होते ते खरे तर नर आणि मादी होते. तुम्हाला वनवासात जावे लागू नये म्हणून मी पक्ष्यांच्या तज्ज्ञाला पैसे दिले होते आणि त्याला खोटे बोलायला लावले होते. आणि तुम्ही मला वनवासात पाठवले होते, पण जल्लादांनी मला मारले नाही. त्यांनी मला जिवंत सोडले आणि हा माझा भाऊ धनंजय मला पूर्ण सन्मानाने त्याच्या घरी घेऊन गेला. तेथे माझ्या पोटी मुलगा झाला. मी जंगलात आले तेव्हा मी 6 महिन्यांची गरोदर होते. मित्रांनो, जेव्हा राजा रणसिंग त्याच्या राणीला सौदागराच्या इथे या अवस्थेत पाहतो तेव्हा त्याला देखील खूप क्रोध येतो. तो तलवार काढतो आणि सौदागर मारायला धावतो. तेव्हा राणी अवंतिका सौदागरला जिवंत सोडण्याची विनंती करते आणि म्हणते, महाराज, त्याला मारू नका, त्याची काहीच चूक नाही. वेळ माझी वाईट होती म्हणूनच मला खूप त्रास सहन करावा लागला. मित्रांनो, दुसरीकडे सौदागर राणी अवंतिकाच्या पाया पडतो आणि त्याच्या चुकीबद्दल वारंवार माफी मागतो. म्हणतो, राणी, आज तू मला वाचवलेस, तू खूप महान आहेस. अशा प्रकारे मित्रांनो, त्या कुटुंबाचा गोड पुनर्मिलन होतो. राजा रणसिंग राजा धनंजयच्या पाया पडला आणि म्हणाला, महाराज, मी तुमचा खूप आभारी आहे. तुम्ही माझ्या बुडणाऱ्या कुटुंबाला वाचवले आहे. राजाने राणी अवंतिकाची माफी मागितली आणि तिला त्याच्या सोबत सन्मानपूर्वक येण्यासाठी आमंत्रित केले. मित्रांनो, त्याच वेळी नागकन्येला बोलावले जाते आणि तिचे लग्न इंद्रसेनशी होते. सौदागरला माफ करून महाराज रणसिंग त्यांच्या पत्नी, मुलगा आणि सुनेसह त्यांच्या नगरात परतले. तिथे मोठा आनंद साजरा केला जातो. राजा रणसिंग यांनी त्यांच्या मुलाचे भव्य स्वागत केले आणि त्यांच्या मुलाला इंद्रसेन याला विजयनगरचा राजा बनवले. आणि नागराज देखील त्यांचा निरोप घेऊन त्यांच्या जागी परत जातात. मित्रांनो, या कथेतून आपल्याला आणखी एक गोष्ट शिकायला मिळते की जो पुरुष त्याच्या पत्नीचा त्याग करतो त्या स्त्रीकडे जगात कोणीही चांगल्या नजरेने पाहत नाही. प्रत्येक जण तिच्याकडे वाईट नजरेने पाहत असतात. प्रत्येकाला तिचा आनंद घ्यायचा असतो. सर्वच वासनेचे भुकेले कोल्हे बनतात. म्हणून आपल्या स्त्रीला चुकूनही कधीही सोडू नका. मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्री हनुमान.